नमस्कार मैत्रिणींनो, रंगोली बाय स्मितामध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्री यंत्राची सोप्या प्रकारची 7 ते 3 टिपके मारून अशी रांगोळी सांगणार आहे। पहिली लाईन 7 टिपक्याची मारून घेतली, नंतर 8 टिपके मारले, त्याच्यानंतर परत 7 टिपके मारायचे, त्याच्यानंतर परत 6, त्यानंतर एक लाईन सोडून मध्ये 3 टिपके मारायचे, एक टिपका सोडून 3 टिपके मारले, त्याच्यानंतर 7 नंतर परत 8 टिपके मारायचे, त्याच्यानंतर 8 झाल्यानंतर परत 7 मारायचे, नंतर 6 मारायचे, त्यानंतर परत 3 मारायचे, एक टिपका सोडून 3 मारायचे। खूप सोपी आहे रांगोळी। त्याच्यानंतर हे 3 सोडून अशी सरळ रेष ओढून घ्यायची, 3 सलग रेषा ओढायच्या अशा लांब, 1 2 3, या अशा 3 रेषा सलग ओढायच्या। त्यानंतर इकडचे 3 सोडायचे आणि इकडून हा सरळ कोपरा जोडत जायचा, हा 3चा। ह्याच पद्धतीने इकडे पण 2 आणि ही 3, त्यानंतर खालून पण असंच करत जायचं, ह्या साईडने 2 आणि हे 3, त्यानंतर ह्या बाजूची, नंतर खालचे 3 सोडायचे आणि ह्या बाजूची जोडून घ्यायचे, 1 2 हे 3, ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं। अगदी सोपी आहे। त्यानंतर हे सरळ लाईन आखून घ्यायची, सरळ अगदी 1 ही 2 त्याच्यानंतर खालून 3, याच पद्धतीने खालच्या साईडला पण आखून घ्यायचे। ह्या खालच्या साईडला पण 3 रेषा आखून घ्यायच्या। दोन आणि ही तिसरी लाईन 3, ही झाली सोपी यंत्राची श्री यंत्राची रांगोळी। आता आपण ह्याच्यामध्ये सुंदरसा कलर भरू। खूप छान दिसते ही रांगोळी, दारात नाहीतर देवाच्या समोर काढायला एकदम छान आहे आणि एकदम प्रसन्न वाटते ह्या रांगोळीने। काढून बघा मैत्रिणींनो, खूप छान आहे। कलर भरल्यानंतर तर एक नंबरच वाटते रांगोळी। अशा पद्धतीने एक गॅप सोडून आपण कलर भरू। तुम्ही कसाही भरला तरी चालेल तुमच्या पद्धतीने, असा भरू। अशा पद्धतीने सर्व ह्याच्यामध्ये लाल भरून नंतर येलो असा टाकू आपण। जास्त कलर नाहीत वापरायचे, 2च कलरनी रांगोळी खूप छान दिसते।
रांगोळी आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो, रांगोळी आवडल्यास. आणि कमेंटमध्ये मला सांगा की रांगोळी तुम्हाला कशी वाटली. अगदी सोपी रांगोळी आहे. बघा किती सुंदर वाटते. अशा पद्धतीने कलर भरल्यानंतर किती छान वाटते, सुरेख वाटते. अंगणाची शोभा एकदम वाढवते. असे सर्व रंग भरून झाल्यानंतर मध्ये असा चांदणीचा आकार येतो. किती सुंदर वाटते बघा. अशा प्रकारे ही आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.